हाय, मी स्मिता. मस्ती की कक्षामध्ये तुम्हाला सगळ्यांचं खूप खूप स्वागत आहे. आज आपण मस्त कुरकुरीत आणि खुसखुशीत चकल्या करणार आहोत. या चकल्या आपण गव्हाच्या पिठाच्या चकल्या करणार आहोत. एकाच पिठापासून दोन वेगवेगळ्या चवीच्या चकल्या करणार आहोत. चकल्या करायला अगदी सोप्या आहेत. अगदी नवीन स्वयंपाक करणारे नाही, या चकल्या सहज करता येतील आणि अगदी पटकन होणार आहेत. 15 ते 20 मिनिटात या चकल्या होतात. त्यामुळे जरी दिवाळी नसेल तरी इतर वेळेला पटकन काहीतरी चटपटीत खायची इच्छा झाली तर या चकल्या तुम्ही नक्की करू शकता. दोन्ही चकल्या मी तुम्हाला तोडून दाखवते. तर या दोन्ही चकल्या अगदी अशा मस्त कुरकुरीत आणि खुसखुशीत होतात आणि गंमत म्हणजे अगदी संपेपर्यंत या अशाच कुरकुरीत राहतात. चवीला अगदी मस्त होतात आणि अजिबात तेलकट होत नाही. चकली परफेक्टच होते, अजिबात बिघडत नाही. या व्हिडिओत मी भरपूर टिप्स सांगितल्या आहेत, त्यामुळे तुमची ही चकली अशी मस्त कुरकुरीतच होईल. त्या चकल्या करण्यासाठी इथे गॅसवर मी एक कुकर ठेवला आहे. कुकरमध्ये 1 ते 1.5 ग्लास पाणी ठेवलं आहे आणि एक रिंग ठेवली आहे. यावर झाकण ठेवून पाण्याला उकळी येईपर्यंत आपण वाट बघूया. कुकरमधलं पाणी उकळत आहे तोपर्यंत इथे एका मोठ्या बाउलमध्ये मी 2 वाट्या गव्हाचं पीठ घेतलेलं आहे आणि त्यातच मी आता अर्धी वाटी तांदळाचं पीठ घालून घेते. इथे मी मापासाठी मेजरिंग कप घेतलेला आहे, पण त्याऐवजी तुम्ही कुठलीही घरातली एखादी वाटी घेऊ शकता. फक्त प्रमाण लक्षात ठेवायचं, 2 वाटी गव्हाच्या पिठासाठी अर्धा वाटी तांदळाचं पीठ घ्यायचं आहे. आता हे पीठ आपण अगदी व्यवस्थित मिक्स करून घेऊया. हा मी एक कुकरचा डबा घेतलेला आहे. या डब्यामध्ये मी आता एक स्वच्छ कापड ठेवून घेते आणि यामध्ये आता हे जे आपण मिक्स केलेलं पीठ आहे ते घालूया. गव्हाचं पीठ, तांदळाचं पीठ तर आपल्याकडे नेहमीच असतं. अधेमध्ये जेव्हा छोटीशी भूक लागते किंवा संध्याकाळी पटकन काहीतरी तोंडात टाकावं असं वाटतं, अशा वेळेला या चकल्या करून ठेवल्या तर नक्कीच सगळ्यांना आवडतील. आता या कापडाची आपण दोन्ही बाजूने गाठ बांधून घेऊया. खूप अगदी घट्ट गाठ बांधायची नाहीये, थोडी वरच्यावरच गाठ बांधून घ्यायची आहे. इथे कुकरमधल्या पाण्याला उकळी आलेली आहे. आता हे जे पीठ आहे ते आपण कुकरमध्ये ठेवून देऊया. कुकरचं झाकण लावून घेते. कुकरची शिट्टी काढून आपल्याला हे पीठ 15 मिनिटासाठी वाफवून घ्यायचं आहे. गॅसची फ्लेम इथे हाय ठेवायची आहे. 15 मिनिट हे पीठ मी वाफवून घेतलेलं आहे. गॅस बंद केलेला आहे. आता यामधली वाफ जाऊ देऊया आणि वाफ पूर्ण गेली की आता कुकरचं झाकण आपण उघडून बघूया. तर डबा मी खाली काढून घेते आणि या कापडाची गाठ सोडून आपण हे गरम गरम असतानाच असं उघडून घ्यायचं आहे. कापड जास्त गरम होत नाही, पीठ गरम असतं. असं हे पीठ वाफवून घेतलं की अगदी कडक होऊन जातं. त्यामुळे गरम गरम असतानाच या पिठाचे गोळे मोडून घ्यायचे, कारण गार झाल्यावर हे अजून कडक होऊन जातं. आता हे पीठ मी एका दुसऱ्या बाउलमध्ये काढून घेते. हातानेच याचे असे कडे मोडून घेते. हा माझ्याकडे एक पोळ्या शेकायचा ठोकळा आहे, त्याने मी हे खडे मोडून घेते. तुमच्याकडे जर असा ठोकळा नसेल तर एखादी वाटी किंवा एखादा ग्लास तुम्ही घेऊन याचे खडे असे मोडून घेऊ शकता. अगदी ठिसूळ असतात, त्यामुळे पटकन मोडले जातात. आता हे पीठ आपण चाळून घेऊया. तुम्हाला अगदी वाटलं की हे पीठ खूप जास्तच कडक झालंय तर तुम्ही हे थोडंसं मिक्सरमधून एकदा फिरवून घेऊ शकता. तर हे संपूर्ण पीठ मी असं चाळून घेतलेलं आहे. शेवटचा जो उरलेले थोडे थोडे खडे आहेत तेही मी मोडून घेतलेले आहेत. तर चकली करण्यासाठी हे अगदी मस्त बारीक पीठ आपल्याकडे तयार आहे. तर या पिठापासून आपण 2 वेगवेगळ्या चवीच्या चकल्या करणार आहोत. आपण पीठ घेताना 2 वाट्या गव्हाचं पीठ आणि अर्धा वाटी तांदळाचं पीठ घेतलं होतं. त्यातलंच अर्ध म्हणजे 1/2 वाटी पीठ मी आता बाजूला करून घेते, म्हणजे आपल्याला 2 वेगवेगळ्या चवीच्या चकल्या करता येतील. हे 1 वाटी आणि हे 1/2 वाटी पीठ. आता एकूण पिठापैकी हे जे अर्ध पीठ आहे त्या पिठामध्ये मी 1 चमचाभर लाल मिरची पावडर घातलेली आहे, थोडीशी हळद घातलेली आहे, चवीपुरता मीठ घालून घेऊ. 1 चमचाभर तीळ घालून घेते. अर्धा चमचा ओवा थोडासा हातामध्ये क्रश करून घालून घेऊ, म्हणजे याचा फ्लेवर अगदी मस्त उतरतो.
आता यामध्ये अर्धा चमचा कुटलेलं जिरं घालून घेते आणि या सगळ्या गोष्टी आपण व्यवस्थित मिक्स करून घेऊया। आणि यात आता थोडं थोडं पाणी घालून याचं आपण घट्टसर पीठ भिजवून घेऊया। साधारण पुरीसाठी आपण जसं पीठ भिजवतो तसं आपल्याला पीठ भिजवून घ्यायचं आहे, म्हणजे खूपही घट्ट नाही आणि खूपही सैल नाही। या पिठामध्ये आपल्याला पीठ भिजवताना अजिबात तेल घालायचं नाहीये। बऱ्याचदा कुठलीही चकली करताना म्हणजे भाजणीची वगैरे जेव्हा आपण चकली करतो तेव्हा पीठ भिजवताना जर तेलाचं प्रमाण कमी झालं किंवा जास्त झालं तर आपली चकली बिघडते। तेलाचं प्रमाण कमी झालं तर चकली कडक होते आणि तेलाचं प्रमाण थोडं जास्त झालं तर चकली तेलामध्ये विरघळते। पण या चकलीचं पीठ भिजवताना आपण यात अजिबात तेल घालत नाही, त्यामुळे चकली बिघडायचा प्रश्नच येत नाही। तर इथे आपलं हे असं थोडंसं घट्टसर पीठ भिजवून झालेलं आहे। आता यावर मी झाकण ठेवते आणि 15 मिनिट हे आपण असंच झाकून ठेवूया आणि दुसऱ्या चकलीचं पीठ भिजवायला घेऊया। पण त्याआधी तुम्ही चॅनलवर नवीन असाल आणि अजून सबस्क्राईब केलं नसेल तर जरूर सबस्क्राईब करा, बेल आयकॉन क्लिक करा, म्हणजे मी कुठले नवीन व्हिडिओ टाकले की तुम्हाला लगेच कळतील। व्हिडिओ आवडला तर जरूर लाईक करा आणि आपल्या मित्रमैत्रिणींसोबत नक्की शेअर करा। त्याच पिठापासून आता आपण थोडी वेगळी आणि मस्त चवीची चकली करणार आहोत। यासाठी मी इथे एक मिक्सरच्या भांड्यात 1 इंच आलं घेतलंय, 8 ते 10 लसणाच्या पाकळ्या घेतलेल्या आहेत, 4 हिरव्या मिरच्या घेतलेल्या आहेत, डार्क रंगाच्या हिरव्या मिरच्या आहेत, थोड्या तिखट मिरच्या आहेत, यात थोडी कोथिंबीर घेतलेली आहे आणि अर्धा चमचा जिरं घेतलेलं आहे। अगदी थोडंसं पाणी घालून हे आपण मिक्सरमधून अगदी छान बारीक वाटून घेऊया। तर हे मी असं मिक्सरमधून बारीक वाटून घेतलेलं आहे। आता हे जे आपण अर्धं पीठ ठेवून दिलं होतं यामध्ये पेस्ट घालून घेऊया। आता यात आपण बाकीचे मसाले घालून घेऊया। 1 चमचाभर तीळ घालून घेते, अर्धा चमचा ओवा थोडासा हातामध्ये क्रश करून घालून घेऊ, चवीपुरता मीठ घालून घेऊ, थोडी हळद घालून घेऊ आणि सगळं हाताने हे व्यवस्थित मिक्स करून घेऊया। आता हे सगळे मसाले आणि ही पेस्ट संपूर्ण पिठाला व्यवस्थित लावून घेऊया। आता ज्या मिक्सरच्या भांड्यात आपण पेस्ट केली त्याच मिक्सरच्या भांड्यात अगदी थोडंसं मी पाणी घातलंय आणि तेही यात घालून घेऊया आणि थोडं थोडं पाणी घालून याची आपल्याला पुन्हा आपण जसं आधीच्या चकलीसाठी पीठ भिजवलं तसंच याचं पीठ भिजवून घ्यायचं आहे। या चकलीच्या पिठामध्ये आपण आलं, लसूण, मिरची, कोथिंबीर टाकलेलं आहे, त्यामुळे चकलीचा रंग हिरवट येतो आणि चवीला ही चकली जास्त छान लागते। तर इथे आपलं पीठ भिजवून तयार झालेलं आहे। हे पीठ मी आता थोडा वेळ म्हणजे 15 मिनिटासाठी मुरायला ठेवून देते, परंतु आपण या पिठाच्या चकल्या करायला घेऊया। तर पीठ आपण पुन्हा एकदा थोडंसं मळून घेऊया आणि याचा असा रोल करून घेऊया। तर इथे आम्ही चकलीचा साचा घेतलेला आहे, या साच्याला आतल्या बाजूने व्यवस्थित तेल लावून घेऊया आणि चकलीचं पीठ यामध्ये घालून साचा व्यवस्थित बंद करून घेऊया। मी इथे एक स्टीलचा ट्रे घेतलेला आहे, यावर मी चकल्या पाडून घेणार आहे। याला थोडंसं तेल लावून घेते। चकलीचं पीठ थोडंसं घट्टसर भिजवून घेतलं की चकलीला काटे छान पडतात। आता ही अशी आपण गोलाकार चकली यावर पाडून घेऊया। चकलीचे वेढे अगदी जवळ घेतले की चकली मस्त गोलाकार होते। आता ही जी टोकं आहेत हे बाहेरचं आणि हे आतलं टोक थोडं दाबून घ्यायचं, म्हणजे चकली तेलात टाकल्या सुटत नाही। आता आपण चकल्या तळायला घेऊया। तेल अगदी व्यवस्थित तापलेलं आहे, गॅसची फ्लेम मीडियम ठेवून आपल्याला सगळ्या चकल्या तळून घ्यायच्या आहेत। उलटण्याने चकल्या कढईमध्ये घालून घेऊया। एका वेळेला 3 चकल्या मी कढईत घालते आहे। अशा उलटण्याने चकल्या कढईत घातल्या की हात भाजायचा प्रश्न येत नाही। सुरुवातीला चकल्या कढईत टाकल्या मऊ असतात, त्यामुळे त्याला अजिबात धक्का लावायचा नाही। थोड्या तळल्या गेल्या आणि थोड्या कडक झाल्या की अशा उलटवून घ्यायच्या। खूप अगदी उलटपुलट करायच्या नाही, एका बाजूने छान तळल्या गेल्या की दुसऱ्या बाजूने अशा तळून घ्यायच्या। चकली तळताना हे जे बुडबुडे येत आहेत ते कमी झाले आणि चकली तळाशी जायला लागली की समजायची चकली तळून झालेली आहे। तर इथे तुम्ही बघू शकता चकलीवरचे बुडबुडे अगदी कमी झालेले आहेत। तर इथे आपल्या चकल्या अगदी व्यवस्थित तळून झालेल्या आहेत। चकल्या तळताना खूप अगदी लालसर रंगावर तळायच्या नाही, थोड्याशा गुलाबीसर रंगावरच काढून घ्यायच्या, कारण यांची कुकिंग प्रोसेस चालू असते आणि बाहेर काढल्यावर अजून त्या डार्क रंगाच्या होतात। तर इथे आपली एक बॅच तळून झालेली आहे।
अशाच मी बाकीच्याही चकल्या तळून घेते। साधारण या रंगावर आपल्याला चकल्या काढून घ्यायच्या आहेत। आता या आपण हिरव्या वाटणाच्या चकल्या करायला घेऊया। पीठ अगदी व्यवस्थित मुरलेलं आहे। पुन्हा हाताने थोडंसं मळून घेते आणि पुन्हा याचा असा एक रोल करून घेऊया। आता रोल मी चकलीच्या सोऱ्यामध्ये घालून घेते। यात पीठ थोडंसं जास्त झालेलं आहे, त्यातलं थोडं पीठ मी काढून घेते आणि हा सोऱ्या आपण बंद करून घेऊया। आणि आता याच्या चकल्या पाडून घेऊया। हे चकलीचं पीठ अगदी परफेक्ट झालेलं आहे, त्यामुळे चकली पाडताना अजिबात तुटत नाही आणि पीठ खूप सैल नसेल आणि थोडंसं घट्टसर असेल तर चकलीला मस्त काटे येतात। चकलीचे वेढे असे जवळ घेतले की चकलीला आकार अगदी मस्त गोलाकार येतो। चकली पाडून झाली की शेवटचं टोक आणि मधलं टोक दाबून घ्यायचं, म्हणजे चकली कढईत टाकल्यावर सुटत नाही। अशीच आपण दुसरी चकली पाडून घेऊया। एका वेळेला 2 ते 3 चकल्या पाडून घ्यायच्या आणि मग त्या तळायला टाकल्यावरही आपल्याला दुसऱ्या चकल्या पाडता येतात। त्यामुळे या चकल्या व्हायला अजिबात वेळ नाही लागत, अगदी पटपट या चकल्या होतात। तर इथे आपली दुसरी चकली टाकून झालेली आहे। आता या चकल्या आपण तळायला घेऊया। तेल अगदी व्यवस्थित गरम झालेलं आहे। उलटण्याने या चकल्या घालून घेते। सुरुवातीला अजिबात धक्का लावायचा नाही। थोड्याशा चकल्या खालच्या बाजूने झाल्या आणि थोड्या चकल्या कडक झाल्या की उलटवून घ्यायच्या। चकल्या करताना गॅसची फ्लेम मीडियम ठेवायची, खूप जास्त कमी ठेवायची नाही किंवा खूप जास्त ठेवायची नाही। गॅसची फ्लेम अगदी लो असेल तर चकल्या खूप तेल पितात आणि गॅसची फ्लेम अगदी हाय ठेवली तर चकल्या वरून लाल होतात पण आतून कच्च्या राहतात आणि चकल्या मऊ पडतात। त्यामुळे मीडियम फ्लेमवरच चकल्या तळायच्या। तर इथे आपली एक बॅच तळून झालेली आहे। तर बाकीच्याही चकल्या आपण अशाच तळून घेऊया। गार झाल्यावर चकल्या अगदी मस्त कुरकुरीत होतात। तुम्हाला दोन्ही चकल्या मी तोडून दाखवते, तुम्ही आवाज ऐकू शकता। चकल्या मस्त कुरकुरीत आणि खुसखुशीत होतात आणि गंमत म्हणजे किती दिवस ठेवल्या म्हणजे संपेपर्यंत या चकल्या अशाच कुरकुरीत राहतात। तर या अशा थोड्याशा वेगळ्या मस्त कुरकुरीत चकल्या नक्की करून बघा। या दोन्ही चकल्यांमधली कुठली चकली तुम्हाला जास्त आवडली हे मला कमेंट्समध्ये कळवा। तुम्ही हा व्हिडिओ कुठून बघताय हेही सांगा। तोंडात टाकताच विरघळणाऱ्या रवा नारळाच्या लाडूची रेसिपी आपल्या चॅनलवर परवाच मी अपलोड केली आहे, ती तुम्ही जरूर चेक करा। लिंक मी डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये देते। पुन्हा भेटू अशाच एका मस्त रेसिपीसह। धन्यवाद।